तुमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले आहेत. मसाला मिरची पावडर आहे, काश्मीरी मिरची आहे, मालवणी स्पेशल खाजा आहे, चिकन थाली, खेकडा थाली, सुरमई थाली, मटन थाली, पापलेट थाली, चिकन मसाला आहे. उरला नाही अरे बरंच काही आहे. हॅलो नमस्कार, अक्षय ब्लॉग चॅनलवरती मी सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत चारकोप सेक्टर 1 मधील मालवणी महोत्सव जत्रा. ही जत्रा दरवर्षीप्रमाणे सेक्टर 1 मध्ये असते आणि यावर्षी चालू झालेली आहे. 30 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. तुम्हीही या जत्रेचा आनंद घेण्यासाठी तुम्हीही येऊ शकता. आणि आता आतमध्ये आपण जाणार आहोत, कशा प्रकारे असणार आहे जत्रा आपण पाहूया. आणि सुंदर इथे या ठिकाणी मंदिरही आहे, श्री मल्लेश्वर मंदिर आहे गणपतीचं, हे आपण पाहूया. म्हणजे आपण दर्शन घेऊया. तर आतमध्ये आता आपण जाऊया. आतमध्ये आता आपण जाणार आहोत. बघा इथे बाहेर असे नाश्त्याचे स्टॉल आहेत या ठिकाणी. या ठिकाणी साकारण्यात आलेले हे मंदिर आहे. श्री क्षेत्रपाली बल्लेश्वर मंदिरात आपण. फोन केला होता काय? या ठिकाणी पालखी असते. कोकणचं मालवणी महोत्सवचे हे चारकोपमधील हे कार्यक्रम रूपरेषा आहे. 23 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत हे रूपरेषा आहे. पण आता जातो आता या ठिकाणी पालखी निघाली आहे मंदिरामधली. ही आपण पाहूया कशी असणार आहे, मिरवणूक कशा प्रकारे होत असते या ठिकाणी पाहूया.
सरबत तुम्ही ऐकले असतील, हां. पण ह्याच्याबद्दल मी सांगेन. हे भाजलेल्या चण्याच्या पिठापासून बनवलेलं आहे आणि हे मसाला सत्तू आहे. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही एक अशी युनिक अशी चटणी बनवतो. त्यामध्ये कोथिंबीर, मिरची, आलं आणि पुदिना फ्लेवर असतो. त्याची चटणी असते, त्यामुळे याला फ्लेवरिंग खूप चांगलं येतो आणि हे डायजेशनसाठी चांगले, हेल्थसाठी चांगलं आहे आणि याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. जे जिमला वगैरे जातात त्यांच्यासाठी खास उपयोग असं आहे. म्हणजे हे आता जर आपण इन्स्टंट पियालो तर आपल्याला एनर्जी ड्रिंक म्हणून हे ओळखलं जातं. थँक्यू. थँक्यू. आणि आता आपण दुसऱ्या स्टॉलमध्ये जात असतो. काही मसाले सर्व प्रकारचे मालवणी मसाले आहेत. लसूण मसाले असे वेगवेगळे प्रकारचे मसाले 190 झाले ना. हे सर्व मालवणीमधले आहे सर्व. आणि हे कोकम आहेत, हे उकडीचे तांदूळ आहेत आणि हे पोहे आहेत ते. आणि हे रामेश्वर आहे. या ठिकाणी हे नाचणीचे नारळ आहेत, हे पापड आहेत, सुकी मच्छी आहे. सोडे ते सोड्याचं पॅकेट मच्छी आहे सर्व. आपण पाहणार आदर्श मसाले या स्टॉलवरती आलो आपण आता. म्हणजे या ठिकाणी सर्व मालवणी मसाले, सर्व मालवणीच्या वस्तू आहे, सर्व रोजच्या वापरायच्या सर्व. यावेळी नवीन काही घेऊन आले. चुलीतले काजू भाजलेले घर आहे तेही या ठिकाणी मिळते. यावर्षी ते स्पेशली आहे जांभूळचं जाम आहे या ठिकाणी. डायबिटीजसाठी आहे इकडे. आणि हे मध आहे. आणि हे बघा या ठिकाणी फणसाची भाजी आहे. तुम्ही रेडी घेतली तर फक्त कुक करायची. सर्व ते वापराच्या वस्तू आहेत या ठिकाणी, सर्व प्रकारचे आहेत ते. हे कोणते तांदूळ आहे? हातसळीचा लाल तांदूळ. हा हे कोकम आहे आणि हे पोहे ते. श्री सद्गुरू कृपा मुखवास. हे सर्व प्रकारचे मुखवास आहेत या ठिकाणी. आओ है 10 दिन चला. हां कशी आहे? नमस्कार. आपल्याला पेस्कोंडीची औषध आहेत आपल्याकडे. हा स्टेनिंगवर आपल्याकडे कपड्याचे डाग लागतात, चहाचा, कॉफीचं, हल्दीचं, ग्रीजचं, शाईचे, पेनाचे डाग लागतात. कुठल्याही साबणाने पावडरनी जात नाही. लिक्विड आहे, लिक्विडला फक्त काय करतात स्टेनिंगवरती अप्लाय करायचं. ब्रश किंवा स्क्रबर घ्यायचा, तेवढाच भाग फक्त स्क्रब करायचा. कोणताही डाग असू द्या, चाय, कॉफी, हल्दी, ग्रीज, पान मसाला, मेहंदीचं, ब्लडचे डाग, अगदी जुन्यातला जुना डाग असेल तो सुद्धा निघतं. फक्त तेवढा भाग फक्त पाण्याने धुवायचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा केमिकल ॲसिड वापरलं नाही. हाताला कपड्याला डॅमेज करत नाही. याच्यामध्ये कोणताही डाग आणि कोणत्याही कपड्यावरती चालतं तुम्हाला. याच्यामध्ये हे घरामध्ये आपल्याला स्प्रेस पेस्कोंडीची औषध आहे आपल्याकडे. घरामध्ये कसं झुरळसाठी स्प्रे येतं. हे घरामध्ये आपल्या घरामध्ये किचन ट्रॉली, कपाट, अलमारी, सॉकेट, ड्रावर, किचन ओटा, गॅस शेगडीवरती 1-1 फुटावरती स्प्रे मारा. रात्री मारा. घरामध्ये जेवढे जिवंत तेवढे मरतात. परत एकदा स्प्रे मारून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी त्याच्या बारीक रव्यासारखी अंडी नष्ट होतात. त्याचा रिप्रोडक्शन बंद करतात. एकदा वापरला त्याचा इफेक्ट कमीत कमी 3 ते 4 प्राइस किती आहे तरी? हे तुम्हाला ऑनलाईनला नंतर कधी मागवायचे असेल तर 250ला येते. आता आपण इथं देतो, आता 150ला देतो. आणि हे सर्व आपला ॲड्रेस जे आहे ना गोराईचंच ॲपला आहे. सर्व मॅन्युफॅक्चर आपण तिथेच होतो. ओके चालेल. 100% प्रोडक्टची गॅरंटी आपली. आणि हे काय? हे तुम्हाला वाल्वीचं औषध आहे. तुम्हाला याच्यामध्ये वाल्वीच आहे, रॅटसाठी आहे, मच्छरसाठी आहे आपल्याकडे. हे जुना आयटम, जुना प्रोडक्ट आपल्याकडे. कॉक्रोचचं जेल येतं. हे सरळ अगदी गॅरंटी 100%. तुम्हाला एकदा लावलात ना याच्या किचन ट्रॉल्या कपाटावरती लावायचं आहे. आतमध्ये कॅप दिलेली आहे. हे कॅप काढायचं, आतलं सिल्वर काढायचं, हे लावायचं आणि त्यातलं हे वरचं कॅप काढायचं. आणि याला फक्त काय करायचं, किचन ट्रॉली, कपाट, अलमारी, सॉकेट, ड्रावर, किचन ओटा, गॅस शेगडीवरती असं टिपके लावून ठेवून द्यायचं. रात्री लावा. घरामध्ये जेवढे झुरळ येतात, खातात, मरतात, जे टिपके लावले तेव्हा सोय करू नका. त्याचा इफेक्ट तुम्हाला 2.5-3 त्याचा इफेक्ट तुम्हाला कमीत कमी वर्षभर चालतं. हे 35-40 वर्ष जुनं प्रोडक्ट आहे आपलं. ओके चालेल. हे आता छोटी आपलं 30 ग्रॅमची आहे, तुम्हाला 350 येते. आणि ही तुम्हाला 60 ग्रॅमची आहे, ही तुम्हाला 750-750 येते. प्राइस किती रे याची? आता ही 350 आहे छोटी 30 ग्रॅमची. आणि 80 ग्रॅमची येते ते तुम्हाला 750 येते. ओके त्याची म्हणजे चालेल.
नक्की या ठिकाणी व्हिजिट करा आणि तुम्हाला औषध पाहिजे असेल तुम्ही नक्की येऊन या ठिकाणी घेऊन जावा. यांच्यासाठी घेतलेला आणि हे दोन तीन फक्त त्या भाटे मसाले या ठिकाणी आहेत आपण आता. डायला 2. या ठिकाणी कोणते हे आहेत तुमच्याकडे आपल्याकडे प्रोडक्ट? सर्व प्रकारचे मसाले आहेत. मसाला मिरची पावडर आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे, मालवणी मसाला, संडे मसाला स्पेशल आले. तुमचं स्पेशल काय या ठिकाणी म्हणजे आता 60 रुपये मालवणी 100 ग्रॅम. आपल्याकडे वडा पीठ आहे, घावन पीठ आहे, आंबोळी पीठ आहे, बंगाली खायचे आहे, साधं खायचं आहे. किती देऊ? हे सर्व कोकम आहेत, रताळे आहेत. सांडगिरीची 40 रुपये 100, 40 रुपये पॅकेट आहे. 50 ग्रॅम. आणि या ठिकाणी कोकम सरबत आहेत, उपवास आहे या ठिकाणी. तुमचं नाव आहे तुमचं? सोनू चुरण मुखवास. ओके. आणि कोणते प्रोडक्ट ठेवलेत तुम्ही आता ते? सगळे मुखवास आहेत. सर्व हे सर्व पान आहेत. हे पानचे सर्व आहेत प्रोडक्ट. हे बडीशोप आहेत. हे पान आहे. ओके. हे पानचे सर्व हा. आणि हे हे आवळ्याचे इथून 4. हे आवळ्याचे एक आवळा साखरेतला मधातला. पाण्याची व्हॅलिडिटी किती बरं? हे जेही आहे सर्व लहान मुलांना खाण्यासाठी. आपण बघणार आहोत मटकर मसाले. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यात आपल्याकडे नाचणी पापड आहे. नाचणी ती येतं थंडीत खायला एकदम छान आहे. ही कुर्ती ओव्हनमध्ये आहे. आपल्याकडे सगळे पापड आहे ते ओव्हन एअरफ्रायमध्ये विदाऊट ऑइल तुम्ही करू शकतात. तेलात पण एकदम छान फुल आहे. नाचणी पापड आहे, हे लसूण पापड आहेत आपल्याकडे, हे मका पापड आहेत, हे पोह्याचे साधे गावठी पोह्याचे साधे पापड आहे, जिरा मिक्स असतो याच्यामध्ये. आणि हे गावठी पोह्याचे रेड चिली पापड, त्याच्यात बेडगी मिरची वापरलेली असते. म्हणजे थोडा तिखट येण्यासाठी. हो तिखट तिखट कसं? पण लोकांच्या चवीनुसार आम्ही ते बनवलेले आहे. आणि आमचे मॅन्युफॅक्चरिंग मसाले आहे हे बाहेर तुम्ही जे चायनीज खातात त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचा मसाला आम्ही बनवलेला आहे याच्यामध्ये. याच्यात अजिनोमोटो नाही, केमिकल नाही. हा होममेड मसाला आहे. तुम्हाला इतर घरातलं मीठ मसाला गरम हळद तिखट काही टाकायची आवश्यकता नाही. सगळं रेडी असतं याच्यामध्ये. बघा विदाऊट अजिनोमोटो बघा, व्हेज क्रिस्पी बघा, टेस्ट करा. आणि या ठिकाणी टेस्ट करण्यासाठी देतात. तुम्ही आला तर या ठिकाणी नक्की भेट आणि तुम्ही घ्या वस्तू इकडनं. विदाऊट कलर आहे ते सर्व. हां सर. माझं नाव शैलेश गणपती गोसाई. गोसाई शेतमाड आमचा स्टॉल आहे. 4 कोप कांदिवलीला. आमच्याकडे चिरमुला लाडू आहे, मालवणी शेव चिवडा आहे, मालवणी स्पेशल खाजा आहे, बुंदीचे लाडू आहे, हे खरगडे लाडू आहेत, गुळातले हापूस आंबावडी आहे, गुळ खोबरा वडी आहे, मेथी लाडू आहे, तांदळाचे लाडू आहेत. घरगुती आहेत नाही? हो घरगुती आहे सगळं. हे शेंगदा लाडू आहे, हे बुंदी लाडू आहे, मुगाचे लाडू आहे, हे फणसाचे वेपर्स आहे, गुळ खोबरा वडी आहे, राजगिरा लाडू आहे, स्पेशल शेव लाडू आहे, शेंगदा लाडू आहे, शेंगदाण्याचे लाडू ते खायचे आहे. खास करून यांचं स्टॉल हे मसाल्यासाठी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. काश्मीरी आहे मसाले आणि मिरचीचा मसाला आहे, तिल चटणी आहे, लसूण चटणी आहे, मालवणी मसाले, संडे मसाले, गावठी हळद आहे, मच्छी मसाले आहेत. खूप प्रकारचे वेगवेगळे मसाले आहेत. आणि कोकम सरबत पण आहे त्या ठिकाणी. सरबत पण आहे त्या ठिकाणी. तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या. गृहिणी पापड लोणचे या ठिकाणी. लोणचे आणि पापड आहेत या ठिकाणी. बघा या ठिकाणी आंब्याचं आहे, कैरीचं आहे, लसूणचं आहे, मिरची आहे, हे कैरीचं आहे, आंब्याचं लोणचं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी लोणचे आहे. हे मिरचीचं आहे लोणचं. आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे पापड आहेत, पेन आहेत आणि लाल्या आहेत. या प्रकारचे खूप सारे हे आहेत या ठिकाणी पापड. हे सर्व घरगुती आहेत पापड आहे.
खरे मूड वर्क्स आहे या ठिकाणी. या ठिकाणी देवाचे सर्व वस्तू आहे. हे पाट आहे देवारीचे आणि छोट्या त्या ठिकाणी मूर्त्या पण आहे. 18 बाय 18चं आहे, 4,500ला आहे, प्युअर सागा. या ठिकाणी ज्वेलरी पण आहे. विकला झाला असेल तर ते औषध घेऊ शकता तुम्ही. अगरबत्ती पण आहे त्यांच्या इथे. थंडीमध्ये जास्त कफ वगैरे होत असेल. कपवरती आहे ओंकार तेंडुलकर सर्वांच्या आयुर्वेदिक औषधी आहेत आणि हे सर्व आहेत. डायबिटीस आहे, मुख्या पण आहे, सर्व 160 रुपये आहे. तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. ही स्टॉल आहे या ठिकाणी. सर्व कोकणातील हे मालवणीमधले सर्व वस्तू प्रोडक्ट आहे, सर्व मालवणी प्रोडक्ट. या ठिकाणी सर्व क्रिस्पी आहेत. प्रकारचे पापड आहेत, पेन आहेत, नले आहेत. तुम्ही या ठिकाणी टेस्ट करून शकता. या ठिकाणी हे मसाले आहेत, ते नवीन प्रकारचे यांच्याकडे. 8 तास ड्युटी नंतर बाकी या ठिकाणी ज्वेलरी आहे. तर आपण हे बघा ओम कृपा रत्न नगर यांच्या इथे. हे कोणते प्रोडक्ट आहेत तुमच्या इथे आताचे? हे आपल्याकडे ना वातशामक तेल आहे. कमरेला मनकेला गॅप असेल ना त्याच्यावरती गुणकारी असं तेल आहे. मानेला कमरेला पट्टा वगैरे लावत असाल ते लावायची आवश्यकता नाही. आपल्या गुडघ्यातनं उठताना बसताना कटकट होतो, संपूर्ण बंद होतो. हे तुम्ही 4 दिवस वापरायचे. 4 दिवसात फरक नाही वाटला, रिझल्ट नाही वाटला, शनिवारी बॉटल परत करा, संपूर्ण पैसे भरा. आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे परत आहे. मग कुठलंही दुखणं असेल, गुडघे, कंबर, पाठ, सांधे लचकलं, मुरगळलं, मुंग्या येतात, पायांना वाद येतो, सगळ्याला वापरा. वेगळे घ्यायची गरज नाही. फक्त याला वापरायचं कसं बघा. हात करा फक्त असं पुढे. आता समजा आपला हा भाग दुखत असेल, आपण काय करतो, कुठलंही तेल घेतो, असं गरम करतो, शेकतो ना, याला असं थोडंसं लावा आणि हलकंसं मसाज करा. मुरलं अजून एकदा लावा, फक्त असं मसाज करा. मसाज करताना पंखा काय करायचा आणि मसाज करायचं म्हणजे अंगठ्याने दाबायचं नाही, रगडायचं नाही, राग नाही काढायचा. जेवढा हलक्या हाताने तेल जिरवता, नॅचरल गरम होतं, तेवढं तुम्हाला रिझल्ट मिळतो. सकाळी आंघोळ केल्यानंतर लावा, संध्याकाळी घरी असाल तर अजून चांगलं. बाकी शेक वगैरे घ्यायची नाही. आता गरम लागतंय ना, सगळं गरम होऊन मुरवायचं. आपण गरम पाणी वाटतो, शेक घेतो, डबल उद्योग नाही करायचं, सगळं असं जिरवायचं. हात लावून बघा आता सगळं असं मुरलं. कसं वाटलं तुम्हाला का? कसं वाटलं त्याच्याने तुम्हाला? थोडं बरं वाटतंय का? म्हणजे गरम वाटलं. आता कसं वाटलं ते ती प्रक्रिया सुरू झाल्यावर कळणार. हा ओके. थोड्या दिवसांनी माहीत पडेल. थोड्या दिवसांनी उद्या किंवा आणि तासाभराने काय होतं बघूया. हे कसं आहे, किंमत काय? हे सर 50 ml 200ला आहे, 100 ml 300ला आहे आणि हे अर्धा लिटरचे येते 1200 रुपयाला आहे. परत लागलं घरपोच मिळतं, कुठेही जायची गरज लागत. 8652302445 महेश. त्या ठिकाणी नक्की तुम्ही विजिट करा. बोला ना. रस आहे या ठिकाणी. खास म्हणजे यांचं आकर्षण हे आहे, कोकम सरबत आहे, आंबा रस आहे, आवळा रस आहे, कैरी पानं आहे, पण आणि जिरा मसा आहे. सर्व प्रकारचे यांच्याकडे हे आहेत. आमरस रस आहे, सर्व प्रकारचे सरबत. आवळा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे. तालूवडी पण आहे, अद्रक वडी. या ठिकाणी लाकडाच्या सर्व वस्तू आहेत, घरगुती वापरायच्या वस्तू. पाट आहे, विही आहे आणि पूजेचे साहित्य आहे. मसाले आहेत, स्टॉल आहे या ठिकाणी. तेच बाजूला आहे ते श्रेयस लोणचे. लिंबू आहे, लिंबू गोड आहे, आंबोशी गोड आहे, आंबट गोड तिखट आहे लिंबाचं. करवंद लोणचे, करवंद, आंबा, मिरची मिक्स आहे, लसूण, लिंबू, लिंबू गोड, आंबा गोड, गोड कैरी बघा, मुरांबा. सर्व प्रकारचे या ठिकाणी लोणचे आहेत. तुम्हाला पाहिजे असेल नक्की या ठिकाणी विजिट करा आणि घेऊन जा तुम्हालाही.
महोत्सवचं एवढे खूप स्टॉल आहेत, खूप या ठिकाणी स्टॉल आहेत. तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही या जत्रे महोत्सवचाही तुम्ही आनंद घ्या. हे सर्व प्रकारचे लोणचे, पापड, मालवणी मसाले सर्व हे मालवणवरून येतात या ठिकाणी. सर्व सावंतवाडीच्या वस्तू आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी. मी बघा यात्रा आले होते, लहान मुलांशी त्या वस्तू बघता आणि त्यांच्या लहान ते मागत असतात करून लोक. .com हे या ठिकाणी वस्तू आहेत अशा. आपण फोटो फ्रेम आहेत, काचेचे आहेत काय? नाही मेटलचे. ओके. मला पाहिजे त्या प्रकारे या ठिकाणी कस्टमाइज करून भेटतात. मेटलचे ते सर्व आणि स्टोन आहे, स्टोनचे आहेत का? बघा स्टोनचे हे सर्व. कस्टमाइज करून भेटतात. कस्टमाइज करून. हे मॅग्नेट आहे. हे 60ला एक आहे, 100ला 2 आहेत आणि बॅच 50ला एक आहे, 100ला 3. ओके. बॅग पण आहेत, तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे या ठिकाणी कस्टमाइज करूनही भेटतात. क्रिएटिव्ह अशा बॅग आहेत त्या ठिकाणी. बाहेर कुठे फिरण्यासाठी वापरू शकतो, ट्रॅव्हलिंगसाठी. अपेक्षा महिला बचत आहे. या ठिकाणी लाडू आहे, सर्व प्रकारचे नाश्ते. बघा चिक्की आहे, नवरत्न लाडू आहे, ते पंचधान्य लाडू आहे ते सर्व. हे नाचणीचे लाडू आहेत, मूग डाळ लाडू आहेत, फक्त लिहून घ्या तुम्ही. आणि मेथी लाडू आहेत, बेसन लाडू आहे, शेंगदाणा लाडू आहेत, फक्त काम आणि डिंकाचे लाडू आहेत, आणि हे बुंदीचे लाडू आहेत. आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे लाडू तुम्हाला भेटतील. हे ते फरसाण आहे, फरसाणचे आहेत या ठिकाणी. फरसाण आहेत वेगवेगळे प्रकारचे, नाश्त्यासाठी फरसाण आहे. या ठिकाणी कापडाचे सर्व बॅग आहेत, सर्व या ठिकाणी डिझाईन केलेले आहेत आणि कस्टमाइज आहेत, सर्व या ठिकाणी भेटतात. ही वारली पेंटिंगची आहे डिझाईन आहे. तसे तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही डिझाईन बनवून घेऊ शकता तुम्ही. बघा सावंतवाडीच्या लाकडी वस्तू आहेत, खेळणी वस्तू आहेत. ही सर्व लाकडी वस्तू आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी. हे लाकडाची मगर आहे. असे खूप सारे प्रकारचे लाकडीच्या वस्तू आहेत खेळण्याच्या लहान मुलांना. या ठिकाणी गाडी आहे, जहाज आहे. या ठिकाणी आहे आपण बघूया आता किचन आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे. किचन आहे. या ठिकाणी ज्वेलरीचे पण आहे, ज्वेलरीचे पण आहे या ठिकाणी. या ठिकाणी आहे श्री स्वामी समर्थ कलेक्शन. या ठिकाणी आहेत टी शर्ट आहेत सर्व प्रकारचे. तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे ते कस्टमाइज केले जातात. टी शर्ट आणि कुर्ते आहे ते सर्व. संतोष कॅटरिंग सर्व्हिस आहे. या ठिकाणी जेवणचे आहे. या ठिकाणी लॉलीपॉप आहेत, लॉलीपॉप आहेत 200 रुपये. सापी सोनकढी आहे. हे घावणे आहे कोकणचे. आणि चिकन थाली आहे आणि गुलाबजामुन आहेत. ती सोनकढी आहे. हे ड्राय फ्राय आहे. आणि हे पनीर आहे. आणि हे व्हेज चिकन आहे. हे ग्रीन सुका मसाला आहे. हे सुका चिकन आहे. आणि हे मालवणी चिकन आहे.
तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. हे चिकन तडका आहे, टिक्का आहे, चिकन टिक्का आहे. 6 पीस 150 रुपयामध्ये आहे. हे राईस आहे, तवा पुलाव आहे, हे पापड, सुका चिकन आहे, सुका हिंग आहे, भजी आहे. सर्व प्रकारचे भेटत आहेत. चवला पाव आहे, चिकन लॉलीपॉप आहे, किमा पाव आहे, या ठिकाणी शेवग्याची कचोरी आहे, अस्सल शेवगा कचोरी, शेवग्याची कचोरी. बघा मटन खिमा आहे, वजरी मसाला आहे, चिकन खिमा आहे, चिकन कलेजी आहे, हे जवला मसाला आहे, आणि पनीर भुर्जी आहे, चिकन सुक्का आहे, मटन मसाला आहे, आणि पावभाजी आहे, काला वाटाणा उसळ आहे, चिकन मसाला आहे, आणि गावठी चिकन आहे. श्री समर्थ कोकण हॉटेल या ठिकाणी सर्व प्रकारचे आहेत. हे मोमोज आहे, हे व्हेज मोमोज आहेत, हे स्वीटसाठी आहे, चकली आहे, लाडू आहे त्या ठिकाणी, आणि व्हेज चवला आहे, कलेजी आणि किमा पण, आणि या ठिकाणी पुरणपोळी पण आहे, आणि रोल आहे पण आहे, आणि लॉलीपॉप आहे, सागोती वडे आहे ते, आणि कोलबी थाली आहे, चिकन थाली आहे, खेकडा थाली आहे, सुरमई थाली आहे, मटन थाली आहे, पापलेट थाली आहे, चिकन मसाला आहे, चिकन सुक्का आहे, चिकन मसाला आहे, शिंपले आहे मसाला, खेकडा मसाला आहे, सुरमई मसाला आहे, सुरमई कढी आहे, गावठी खेकडा आहे, जवला मसाला आहे, वजरी मसाला आहे. नित्यशा शिवाची पूजा आमच्याकडून घडली जाते, पण पूजेचं फळ काही अजून मिळालं नाही. पुढे भविष्यात काय लिहून ठेवलंय याचाच विचार एक साधा. इच्छा प्रकट करा. साऱ्याला मी इच्छा माझी सांगितली ती मला थापणून लागली. ब्राह्मण श्रेष्ठ, आपली पावलं इथं वळली, काहीतरी आशेनं तुझ्या इंद्रसेनापर्यंत आपण आला. केवळ सत्य आहे राजा, आशाच करून आलो आहे रे. इच्छेची निराशा केव्हाही होणार नाही. हो ना. आशेचं किरण तुमचं मावळू देणार नाही. राजा तुझ्या माझा आहे. दक्षिणा देण्यासाठी राजकर्त्याकडे काहीच उरलं नाही. उरलं नाही, उरलं नाही. अरे बरंच काही आहे. तुला मी गोवऱ्या वेचायला लावणार आहे. गोवऱ्या राजा, या हाताने या प्रजेला तू दान देत होता. हिरा माळी पाचवा खर्च काय देत होता. यावेळी या प्रजेच्या दारोदारी जायचं आणि भिक्षा मागायची. दारोदारी जायचं, भिक्षा मागायची. आणि आता आपण पुन्हा सर्व कोकण मालवणी महोत्सव फिरून आलो आहे आतमधून. आता हे कसं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल चारकोप सेक्टर 1मध्ये आहे मैदान आहे. चारकोप सेक्टरमध्ये या ठिकाणी तुम्ही नक्की या. आणि अशाच प्रकारे मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो.
आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनही क्लिक करा. चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण लवकरच बोलू. चला आता बाय.